सकाळी सकाळी सोनम तू सकाळ सकाळी 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 अगं पडले पण विसरला की काय झालं सोनम अगं मामा तो मामा मामा वाचव वाचव मामा मामा वाचव वाचव मामा मामा वाचव मामा मामा काय भावकीची मीटिंग आहे, बोला ना काहीतरी. सोनम मी असं का करेन? मी शाळेच्या वॉशरूम मध्ये पण कधी कोणाचं नाव नाही लिहिलं, मग तुझ्या सोसायटीच्या भिंतीवर असं का लिहीन? मग विचार कर, ते चित्र उठल्या उठल्या बघितल्यावर माझं काय झालं असेल आणि त्यावर तुझं नाव होतं मन्या. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का? सोनूची आई कशी गोल गोल. आता तरी माझ्याशी गोड बोल. हो बोल. अगं मी शाळेत सूर्याचं जरी चित्र काढलं ना, लोक त्याला डोंगर म्हणून बघायचे. वा वा वा, तुझे हे पानसट विनोद, या विनोदांना घेऊन तू त्याच डोंगरावर सोडलं पाहिजे. अगं नको ना चिडू, सॉरी ना, पण मी असं का करेन? तू काहीही करू शकतोस. थँक्यू. ए होपलेस, कौतुक आणि अपमान ह्यातला फरक तरी ओळख रे. आठव, आपण मागच्या वेळी लॉंग ड्राईव्हला गेलो होतो घोराईला. कधी? हा हा आठवलं. मूर्ख, तू थेट गोराईवरनं मला गुजरातला घेऊन गेलास. अगं आता तूच तर बोलीस ना की तू माझ्या बरोबर याच्याही पुढे जाऊ शकतोस, म्हणून मी माझ्या हिऱ्याला गुजरातलाच घेऊन गेलो. तू अडवलं म्हणून, नाहीतर थेट गुवाहाटीचाच प्लॅन होता. मामा तू गप बसा, तू आमच्या मॅटर मध्ये पडूच नकोस. हे बघ, मी काय तुझ्या मॅटर मध्ये पडा स्वतःहून येणार नाही, तूच माझ्याकडे येतस ना मामा मामा करत, बरोबर की नाही? मग हिचा मार खाऊन मरण्यापेक्षा म्हटलं तुझ्या घामाच्या वासात गुदमरून मेलेलं बरं. पण आता तर असं वाटतं हिचा मार खाऊन मेलेलंच बरं. ए मन्या, तू ना विषय बदलू नकोस. हा, परवा तुम्हाला सोडायला आला होतास, आठवतं? आणि मी तुला बोलले होते की मला चॉकलेट फ्लेवर आवडतो, तर तू काय केलंस? थेट आईस्क्रीम पार्लरला घेऊन गेलास. हा मग अजून कुठे जायचं असतं? म्हणूनच ना मी तुला जोकर म्हणते. आणि मला आवडतं सुद्धा. नाही, पण माझंच चुकलं. जोकर नाही, तुला मंद म्हणायला हवं होतं, कारण मंदासारखं तुझा हा ताण करून आलायस ना माझ्या घरी. अगं पण मी खरंच नाही लिहिलंय ते. मग उगाच कोणी तुझं नाव त्या चित्राखाली का लिहिल? जनरली कसं असतात, जो माणूस चित्र काढताना त्या चित्रकाराचं नाव त्या चित्राच्या खाली असतं. ये मामा तू गप ना आता, तू तरी नको माझं डोकं खाऊस. अच्छा, म्हणजे मी तुझं डोकं खातीये? सोन्या तू एरवी मला इतका त्रास देतेस, मी कधी बोललो का? मग आज तरी का बोलेन? ओ, म्हणजे मी तुला त्रास देते? अगं पण सोन्या, हा काय बोलला माहित आहे? हा बोलला, जेव्हा जेव्हा तू याच्या पैशातून शॉपिंग करतेस ना, तेव्हाच फक्त तू याला त्रास देत नाहीस, बाकी नेहमी देतेस. अच्छा, म्हणजे मी तुझ्याकडून फुकट शॉपिंग करून घेते असं म्हणायचंय तुला? अजून काय बोलला माहितीये? आमच्या डेटिंग मध्ये फक्त शॉपिंगच होते, बाकी काहीच होत नाही असं बोलला. जो मुलीने चॉकलेट फ्लेवर सांगितल्यावर आईस्क्रीम पार्लरला घेऊन जातो, त्याच्याकडनं कायच अपेक्षा करू शकतो मामा? माकडा, ह्यानंतर ना तू माझ्याशी अजिबात बोलायचं नाही. ब्रेकअप, बाय. सोन्या ऐक ना, आता म्हण, माकडा माकडा हुप, माझ्या शेपटीला तूप. बरा झाला गेला आता. काय चहासाठी दूध ना दोघांपुरताच होता रे, समजा थांबला असता एवढे वांदे झाले असते. मामा काय रुमाल ना तुझंच आहे. अरे हा सगळा गोंधळ तुझ्यामुळेच तर झालाय. माझ्यामुळे? ज्याचा करावा भला तो म्हणता आपलाच खरा. अरे मी तुका मदत करू गेलो होतय ना. अरे कसली मदत? तुमचा दोघांचा लवकरात लवकर जुळाव्या. म्हणजे बघा, तू असा गुलाबाचा फूल हातात घेऊन त्याचा प्रपोज करतस, असा चित्र काढणार होतं. पण रात्र ना रे, अंधार किती, त्यात आवाज पण झालेलो चाललो नसतो, त्यामुळे असा चित्र झाला. 1 मिनिट,
तू त्या जोकरचं चित्र काढून असं समजतोस की ते माझं चित्र आहे? हा हं? नाही म्हणे नाही, तुझ्या निरागस मनाचा तर प्रतिबिंब मानत होते रे मी, त्यामुळे असा झाला. नेमकं समजतोस कोण रे मला? जोकर. मामा, याला तू मदत करणं म्हणतोस? अरे तुझ्यामुळे ना कायमचं फाटलंय आमचं. आणि एक मिनिट, तू तिच्या बिल्डिंग मध्ये कसा गेलास? गेट मधून. मामा तसं नाही, तुला वॉचमॅनने अडवलं नाही का? अरे त्या वॉचमॅनच्या बायकोचं एक सुंदर चित्र काढून त्याला गिफ्ट केलंय आणि बिंदास घुसलं. मामा तू खरंच माझाच मामा आहेस ना रे? तुझा आवश्यक विचार ना, आणि कधी बक्षीस त्या ना अशा कपाळावरती आटे घालतच ना. खरं तुझ्याकडे बघितले ना तर माका ना तुझं मामा म्हणून सांगा पण लाज वाटत. मामा असं तोंडावर तरी नको बोलूच ना रे. ठीक आहे पाटकन. अरे तसं नाही आहे, मग हे पहिल्यांदा नाही घडत आहे. तू या घरात आल्यापासून ना मी फक्त गोत्यात येतोय. काल तुझ्या त्या गाडीच्या इश्यूमुळे ना मला फाईन भरावा लागलाय. ए काहीतरी बोला नको हा? मी गाडी परफेक्ट पार्क केलं होतं. मामा मुळात पार्किंग हा इश्यूच नव्हता. होय ना, मग आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडत तसं भांडतस कशा? अरे मुद्दा हाच आहे, तू इथे कशासाठी आलायस आणि काय करतोयस? अरे तू तुझ्या चित्रांच्या एक्झिबिशन साठी आलायस ना, पण तुझा कॅनव्हास कोरच आहे, अगदी ना त्या तुझ्या आयुष्यासारख्या कोरा करकरी. म्हणजे तुला हे म्हणायचंय की माझं आयुष्य कोर आहे? हो हो, कोराचा कोरा कोरा कोरा. आणि तू किती काही बोललस ना तरी मामा आहे मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलंय मी. हो का? मग मला सांग, हा. मुलगी जेव्हा म्हणते तिला चॉकलेट फ्लेवर आवडतं, तेव्हा कुठे जायचं असतं? माझ्या सोन्या, तुझा कॅनव्हास नुसता कोरा नाही रे, त्या चुरगाळला आणि फाटला पण आहे. बस मामा बस, मी तुझी नाटकी अजून सहन नाही करू शकत. काय मेलो ड्रामा करता? ड्रामा? ए मामा मी निर्णय घेतलाय, या घरात एकतर तू राहशील किंवा मी राहीन. मन्या, अँड आय होप मी संध्याकाळी घरी येईपर्यंत तू निर्णय घेतला असशील. टेक केअर. ते ऐक ना, ए मन्या, ए ठीक आहे, आता तू निर्णय घेतलंस तर बघू मग. आई बाबा वेगळे झाल्यापासून खरं तर एकटं राहण्याची सवय झाली आहे, पण यात मामाची तरी काय चूक होती? घर पुन्हा एकदा शांत झाले. हॅलो, अजून तिथेच राहतोस ना? मामा मग आणखी एखाद्या माणसाची ऍडजस्टमेंट होऊ शकेल? काय करणार बाबा, आता म्हणतात ना डाळ भात लोणचा कोण नाही कोणचा. आमच्या मन्याला आता मामाची अडचण व्हायला लागली म्हणून हे डिसिजन घ्यावं लागलं. बरं ठेवतो. मामा मन्या, आलास तू? नाही झालंय, सगळं आवरून झालंय. हां, आता आवरावर करायला थोडा वेळ लागला एवढंच, पण तू आता आलासच तर. मामा सॉरी ना मामा, मला नाते जोडून ठेवायला भीती वाटते म्हणून मी असं बोललो. जाऊ दे रे, माका तू अडवू नको. मी जर ठरवलंय ना तर माका करू दे. पण मामा ठीक आहे, तुझ्या बॅगेची चेन उघडी. ठीक आहे, लाव. नाही मी लावतो थांब. मामा तू चुकून माझं टी शर्ट घेतलेलं दिसतंय, एवढी आठवण येईल का रे माझी? असू देत. नाही, ह्या बॅगेत तुझा एकच टी शर्ट नाही, तुझी सगळी टी शर्ट शर्ट पॅन्ट सगळा तुझाच भरलेला.
मामा एवढी आठवण काढशील का रे माझी? तसं नाही रे. आता तू हैसून निघान गेल्यानंतर एकाच शर्टात आणि पॅन्टीत किती दिवस फिरशील ना. थँक्यू मामा. वेलकम. एक मिनिट, मी कुठे नाही जात आहे, हे घरच माझं आहे. नाही या घर तुझा, पण तूच बोललंस ना ह्या घरात एक तर मी राहीन नाही तर माझा मामा राहा. माझा कसा एक्झिबिशन आहे ना, त्यामुळे माझ्याकडे ऑप्शन तुझंच राहिलो. मामा ऑप्शन कसले देतोय? केबीसी खेळतोय का आपण? उगाच खाली फुकट एवढा इमोशनल झालो. मामा मी ना तुला आता शेवटचं सांगतोय. एक मिनिट, काय? फोन आलाय. हा हा हा. बॉस, अरे याचा वाढदिवस होता आज. मग माका माहित आहे ना, मी तुझ्या नावाने त्याका मेसेज पण पाठवलं. काय पाठवलास? काय विशेष काय नाही. हॅलो मेनी मेनी रीप ऑफ द डे. मामा, हे का काय म्हणतात माहिती आहे? करून गेलो गाव आणि ह्या कांदे चोराचा नाव. सॉरी ना सोनू, काय करतो. मग तुमच्या लक्षात आलंच असेल, स्वतःचं प्रेम मिळवण्यासाठी दुसऱ्यांवरती अवलंबून राहू नये. आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर एव्हरेस्ट हास्य मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांका आणि नातेवाईकांका शेअर करा आणि बघूक सांगा. तुम्ही बघतलास ह्याची आमका गॅरंटी आणि तुम्ही हसतलास ह्याची आम्ही देतो तुमका गॅरंटी. थँक्यू.